याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटलिया धावा तृष्णाची आता माझ्या मनात कुठलंच काही नाही, माझी वासना रिकामी झाली, बघा वासना गेली आणि माझा दिवस गोड झाला. पण ऐका ना, आईला कधीतरी कोणी समजलं नाही. लोक म्हणतात दादा आईला काय त्रास होतो. ऐका ना, एक महिलेला लक्षात ठेवा, महिलेला 2 चित्र रंगावं लागतात दादा, 2 भूमिका कराव्या लागतात बर का. अरे महिला जेव्हा माहेरी राहतात ना दादा, लग्नाचा अगोदर तिला एकदम आनंदाचं चित्र रंगवावं लागतं. पण ज्यावेळी तिचं लग्न होतं ना दादा, त्या आनंदाच्या चित्रामध्ये कुठंतरी असा काळा लाल हिरवा असा रंग भरावा लागतो दादा, रंग भरावा लागतो. रंग भरणं हे आपलं काम आहे. पण ऐका ना, रंग भरून रंगाला सुद्धा, त्या चित्राला कोरा कागदाला सुद्धा छान बनवणारं काम माझी आई करते दादा बर का. अरे त्या मायेवर सर्वांनी जास्ती जर प्रेम केलं असेल तर बापानं प्रेम केलं असेल, सर्व जास्त जर प्रेम केलं असेल बापच करतो दादा. अरे मुलगाला फक्त लहान होताना मुलगावर फक्त बाप थोडंच प्रेम करतो, कारण बापाला माहिती आयुष्याच्या जोडीदार मध्ये आयुष्याचा जन्मभर माझा मुलगा माझ्या साथीला राहील. मुलगा खांदा बरोबर झाला वर्गा तर मुलगाला फक्त बापाचं आयुष्य थोडं दिवसासाठी जगता येतं. पण ऐका ना, मुलगीला बापाला माहिती की मुलगी काय असते आणि आईला माहिती की मुलगी काय असते. अरे सर्वांचा जर विचार केला असेल तो माझा फक्त बाप असतो, बाप सर्वांचा विचार करणारा बाप आहे. कुठंतरी एक काळ दिवस होता, लक्षात घ्या. एक राजाचा मोठा राजमहल होता. राजाचा राजमहल मध्ये 2 जीवांचा संसार सुखानं चालत होता. संसार सुखानं चालत असताना 6 मुली जन्माला आल्या. किती? 6 मुली जन्माला आल्या. 6 मुली जन्माला आल्या आणि 6 मुली जन्माला आल्यानंतर देवाकडे मागणी करतात, हे देवा, अरे आम्ही राजाच्या दरबारामध्ये एक सेवक म्हणून काम करतोय, राजाच्या दरबारामध्ये सेवक म्हणून काम करतोय, आमच्या वंशाला दिवाने देवा. ऐकणार बाबा, आमच्या वंशाला कुठेतरी दिवा देणार. 6 मुलगी जन्माला घातल्या. मोठी मुलगी लग्नाची व्हायची झाली, लग्न झालं. मोठी मुलगीचं लग्न झालं दादा. ऐका ना, पूर्वी असं स्वभाव होता, असं होत होतं, मुलगी आणि आई दोघं मायले की सोबत डिलिव्हरी व्हायची, बाळपणासाठी होत. पण ऐका ना, देवाची करणी नारळात पाणी, देवाची करणी नारळात पाणी. इकडे आईला पण दिवस गेले आणि तिकडे मुलीला पण दिवस गेले. मुलीलाही तिकडे दिवस गेले. मुलीही बाळपणासाठी माहेरी आली आणि आईही माहेरातच होती, म्हणजे स्वतःच्या घरीच होती. ऐका ना, दोघांना एक आनंदाचा दिवस उगवला दादा. दोघही माय आणि लेकी दोघही सोबत बाळत झाले. पण ऐका ना, दोघांनाही हिरा जन्माला आला दादा, पुत्र रत्न झालं दोघांनाही. आनंदाचा दिवस. पण ऐका ना, आनंदाचा दिवस होता मुलगीसाठी बर का, आनंदाचा दिवस होता मुलगीसाठी आणि काळा दिवस ठरला तो मुलगासाठी बर का. आनंदाचा दिवस होता मुलगीसाठी. मुलगी म्हणते मला पुत्र रत्नाचा लाभ झालाय, आनंद वाटत होता तिला. आणि तिकडे काळा दिवस होता मुलगासाठी. मुलगाला जन्म देणारी आई, जन्म घालते आई मुलगाला. पण ऐका ना, ज्या दिवशी ज्या वेळेस मुलाला जन्म दिला त्या क्षणामध्ये आईचा मृत्यू झाला. ज्या क्षणामध्ये मुलाला जन्माला घातलं त्या क्षणामध्ये आई वारली. आई वारली, कसं तरी दुःख सावरलं. त्या 1 तासाचा मुलगाला सुद्धा माहित नाही की आई नेमकं काय असते. आई कळाली नाही. जसं तसं जावं 13 आपटलं महाराज. 2 महिने झाले. 2 महिने झाल्यानंतर बाप विनंती करतो मुलीला, दीदी एक काम करणं बाई, एक काम करणं, माझं एक छोटस एक काम करशील? बोला ना पप्पा. बोला, काय म्हणतो तुम्ही? अरे मला असं म्हणायचंय, तुझी आई तर सोडून गेली, या बाळाला वागेल कोण? लोक मला म्हणतात दादा तुम्ही लग्न करा, निदान मुलगासाठी तरी करा. पण त्याला असं म्हणायचं होतं मी या वयामध्ये मुलासाठी लग्न करेल. अरे मला पत्नी मिळू शकते, मला बायको मिळू शकते, पण मुलाला आई कधीही मिळणार नाही, हा विचार फक्त बापाचा होता. हा विचार फक्त बापाचा होता मुलांसाठी. बापानं लग्न केलं नाही. ताईला सांगितलं, ए दीदी
पाठीवर तुझा भाऊ जन्माला आलाय, तुलाही एक मुलगा झालाय. एक काम करशील का बेटी, तुझा हात जोडतो, तुला हात जोडतो, पाया पडतो. दीदी ऐक ना, बोला पप्पा काय म्हणता, पाया पडू नका दीदी, बोला काय म्हणता. एक काम करणार दीदी, असं समज तुला जुळवा मुले जन्माला आलेत, किती 2 मुलं तुला जन्माला आले, दोघांचा सांभाळ कर. ठीक आहे कर सांभाळ. काही दिवसानंतर जावई आले घरी, पाहुणचार वगैरे केला, जेवण वगैरे केले, निघण्याच्या परतीचा निरोप घेतली मुलगी. त्यावेळेस कोपऱ्यामध्ये घेऊन गेले आपल्या पतिदेवाला आणि पतिदेवाचा पाय पडून विनंती करत होते, अहो देवा ऐका ना, अहो मालक, हो मालक ऐका ना, अहो 6 मुली आम्ही, 6 बहिणीचा पाठीवर आमचा 7वा बंधू राजा, आणि आमची आई आम्हाला सोडून गेली. त्यांना आईचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, आईचं दूध सुद्धा प्याला नाही माझा भाऊ. तुमचा पाया पडतो मालक, मी माझ्या भाऊला सोबत घेऊ, जेणेकरून तो मलाच आई म्हणेल, मी मला माझ्या त्याला स्थान पार. तुम्ही म्हणणार तर तुम्ही होकार देणार ना मालक, तर मी याला घेईन. पतिदेवाना विचार करा, ए बेडी, अरे एक मुलगा जन्माला ना, मी पण समजेल जुळवा मुलं जन्माला आले आपल्याला, घेऊन घे सोबत. ऐका माय, पूर्वीचा काळ होता, दोघांना सोबत घेतले, दोघं जीव, दोघं मुलं सोबत, 4घही जण आले दादा. पण ऐका ना, त्या पलीकडनं इकडे येण्यासाठी मध्ये अरवी नदी होती दादा, नदी बर का. आणि पूर्वीचा काळ काय पूल वगैरे नाही होता, ब्रिज वगैरे नाही होते, सर्व ओढीतून जावं लागत होतं, नावाडीतून जावं लागत होते. अगोदरच नावाडी मध्ये 15 जण बसले, हे 4 19 झाले, एक ओढकरी 20 झाले, आणि साईडचा ओढकरी आता 21 लोक नावाड मध्ये बसले. नाव अर्ध्यामध्ये गेली आणि अर्ध्यामध्ये नाव तरंगायला लागली, डगमगायला लागली. नाव डगमगायला लागली, जशी नाव पुढे जात तशी नाव डगमगायला लागली. भरपूर पावसानं पापूर आला होता नदीला, इकडच्या काठावरून त्या काठावर नदी थांबत नाही, भराट पूर चालला. रहस्य काय, नाव जशी डोलत होती तशी नावाड्यानं नाव उभी केली, जशी आणि नावाड्यानं सांगितलं, ए दीदी हो, ए दादा हो, नाव पुढे जाणार नाही. जर नाव पुढे जायचं असेल तर मला एक सांगता, तुमच्या दोघांमध्ये नाही, तुमची आपण 21 माणसं आहोत तिथं, 2 तर आम्ही घरचेच आहोत, पण 19 लोकांमध्ये मामे भाचे कोणी आहेत का? जर मामे भाचे जर असतील ना, तर कृपा करून त्यांनी खाली उतरावं. ऐका ना, एकाला सोडावं लागेल. 2 वेळा आरोडी मारली, 3 वेळा आरोडी मारली, 4 वेळा आरोडी मारली, 5वी धावती ताईनं हात वर केला. दादा, अरे माझ्याजवळ मामे बाचे काय करावं, आमच्याजवळ मामे बाचेत काय करावं. त्या ताईला विचारलं गेलं, ताई तुझ्याजवळ मामा बासा जर असेल तर एकाला पाण्यात सोडावं लागतं. मला एक खरं सांगा माय हो, तुमच्या माझ्यासारखे जर तिथं उभे राहिलो असतो किंवा आपल्याजवळ असा मामा बाचे असते तर खरं इमानदारीनं सांगा, तुम्ही भाऊले टाकतात का पोऱ्याला टाकतात? तुम्ही भावाला टाकता का मुलांना टाकतात? भाऊले पोऱ्याले कोणलेच नाही, मग स्वतः. ऐका, पतिदेवानं सांगितलं, ए वेळी विचार काय करते, अरे 7 बहिणीचा पाठीवर एक पाठी राखाय तुझा भाऊ. अरे आपण तरुण आहोत, आपण जवान आहात, लक्षात ठेव, तुझी आई नाहीये. अरे आपण परत मुलाला जन्म देऊ शकतो, जन्माला घालू शकतो, पण पुन्हा तुझा भाऊ जन्माला येणार नाही. विचार करू नको. क्षणाचा विचार केला आणि माझ्या ताईला हाडा मासाच्या रक्ताचा गोळा पाण्यात सोडला. विचार क्षणाचा केला. पण ऐका ना, पूर्वीच्या दिवस, पावसाळ्याच्या दिवस, जशी घरी आले लोक, घरी आल्यानंतर ताई घरी आली, ताई रडत होती. अरे काय करावं देवा, काय करावं. पण आपल्या पतिदेवाला सांगितलं, काहीतरी स्वयंपाक बनायचा, जा ना घरात, थोड्या गोऱ्या, पूर्वी गौऱ्या आहेत ना, गौऱ्या पाऊस झाला की गौऱ्या काढतो ना, गौऱ्या आणल्या. पण ऐका ना दादा, गौऱ्या आणायला गेलेला मनुष्य काय सांगावं महाराज, तो दिवसच तसा असेल. जसा गौरीत हात घालतोय त्याचप्रमाणे काळा सर्पाने डौश घेतला तिच्या पतिदेवाचा जागीच मृत्यू झाला. पतिदेवाचा जागीच मृत्यू झाला. कोणीतरी आलं आणि सांगितलं, दादा ती ताई, हे दीदी दादा राहिले नाही ग,
दादा गेले का आता गेले आता जेव्हा पतिदेवाचा मृत्यू आला घरी त्याच्या शेव घरी आला त्याची लाश घरी आली पाहिली आणि पाहिल्यानंतर ताई आक्रोश करते अरे 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 देवा देवा आता काय वाईट केलं रे मी तुझ्याशी काय वाईट केलं असेल मी तुझं देवा तुझा माझा काही देवा देवा काय वैर तुझा मारा देवा तुझा माझा काय रे वैर करा तू खाचा डोंगर देवा काय मी तुझं पाप केलं असेल अरे जन्माला आलेला माझा हवा बसायचा रक्ताचा घोडा पाण्यात सोडला अरे माझ्या भावाला जन्म देऊन भावानं कधी डोळे उघडले नाही त्याचा अगोदर माझ्या आईला नेलं देवा आणि आता मी घरी आली नाही तर माझा कुंकुवाच्या धनी देवा सांग ना देवा तुम्ही बोला ना धनी तुम्ही बोला पती देवाला हात उठवत होती ए उठा ना देवा ए मालक उठा ना आक्रोश करत होती आई म्हणत ए मालक तुम्ही बोला ना बोला ना धनी आता जाऊ ना सोडे तुम्ही या धनी हाते धनी विचार पुस जाऊ ना सोडी सुख दुःख झाली राम सीता जाऊन जसं तसं उठवलं गेले 5 दिवस झाले पण ते ताई समोर मुलगा नाही तो थंडोड्यात पण ऐका ना भावालाही मुलगा समोर राहू द्याच्या 5 मिनिटे फक्त आपल्या जवळ विठ्ठल ती ताईने विचार नाही केला ती ताईनं आपल्या बोटाचाच गोडा समजला भाऊला माझा मुलगा एक चालू मुलगाला लहानाचं मोठं केलं शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं गेलं त्या भावाचं शिक्षण केलं शिकून लिखून मोठा साहेब झाला पण ऐका दादा भावानं तिकडेच लग्न केलं कधी ताईला विचारलं नाही त्याला समजून दिलं नाही त्याची बहीण आहे का आई आहे समजून दिलं नाही बहीण आहे का आई आहे समजून दिलं नाही दादा की माझी बहीण आहे का आई आहे मुलगा लग्न तिकडे कळलं मुलगाचा फोन आला आई माझं लग्न झालं बरं का काही कारणास्तव माझं लग्न झालं आई मला माफ कर थोडं परिस्थिती बिकट होती इकडे माझ्या सासरे भाऊची तब्येत सिरियस होती म्हणून लग्न उरकून टाकलंय ते ताई म्हणते दादा काय हरकत नाही रे लग्न केलं तू छान आहे ये सुनबाईला घेऊन ये ना घरी सुनबाई घरी आली इकडे आली दादा ऐका ना 2 मिनिटं घेतो शेवला पूर्ण विराम देतो सुनबाई घरी आली सुनबाई घरी आल्यानंतर पाहिलं विठ्ठल ऐका सुनबाई घरी आली पाहिलं सुनबाई सर्व घराचा तडका पाहिला इकडे तिकडे पाहिलं आपल्या या घरामध्ये आपल्या गावामध्ये चित्त लागत नाही मन लागत नाही आपल्याला या घरात राहायचं नाही दादा या घरात नाही राहायचं ऐका ना दोघं जीव घरी आले आईचा पाया पडला सुनबाई आईचा पाय पडले नाही सुनबाई म्हणे हा मी करणार नाही पाय पडणार नाही मला माहित नाही पाय पडायची मला सवय निकाल शिकलेली मुलगी होती बरं का शिकलेली मुलगी होती तिला पाया पडण्याची जेव्हा मुलगा इकडनं तिकडे गेल्यानंतर काही दिवसानंतर काचा ठराविक विचार केला ती मुलगी परत इकडे आली सासरे आणि सासरे आल्यानंतर तिने गावाचा आखाडा काढला गावाल्याचे आता गावात प्रत्येक गावात असते दादा बरं का कुणीतरी कैकईची मंत्रा असतेच अशा गल्ली गावात कितीक मंत्र आहेत दादा बरं का अशा कितलाक मंत्र आहेत
अशा काही परिसर काही ना कान भरते. ऐकवा तू जेठाने अशी सांगणार बरं, ऐकवा तू देराने अशी करा दे बरं, ऐकवा तुला अपमान तरी उभे राहता बरं. ते आपलं एक आयराने गाणं होते अनिल महाराज, जेठ म्हणे जेठाने ना कान भर नवरा पूर्वी गाणं. पण ऐका ना, पूर्वी गाणं होतं ना, गाणं म्हणून काहीतरी शिकवायला मिळत. आता शिक्षण सोड, ते गाणं म्हणाला टाइम नाही. पण ऐका ना, तिचा आखाडा तिनं गावातला काढला, कोणीतरी तिला सांगितलं ए अरे एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे कुणाची? हा म्हणे माझी सासू. अरे तुझी सासू नाही आहे ती, तुझी सासू नाही म्हणे. मग तू ननीन आहे म्हणे, ननीन अशी राहत. मग ननीन जर अशी म्हणते मग सासू कशी राहत? तिला सासूना अनुभव नाही, सासू तिलेच म्हणू बर का. दिवस मंगले दोनदा असू तिने नाव सासू रास बर का. दिवस मंग दोनदा लय सासू तिने नाव सासू रास. पण ऐका ना, आसू असतो ना दादा, आसू आणणारे सासू नेमकं आयुष्याचं कल्याण करून जाते, लक्षात ठेवा. आयुष्याचं कल्याण करणारे सासू असते, लोकांना वाईट असेल. पण ऐका, ती गावात गेली, तिकडे शहरात गेली, आपल्या पतिदेवाला सांगितलं मालक तीच गावात ती बाई कोण आहे? म्हणे म्हणे माय, म्हणे माय नाही म्हणे. मग म्हणे बहीणचे. तुला कोण सांग? म्हणे मला बट माहितीचे. अहो जन्माला यावापासून मन करतात मायाच होती, बहीण माहितीच नाही मला. अहो तुमची बहीण आहे, लावा गाव मा फोन, लावा फोन. म्हणे बहीण आहे म्हणे. मग बहीण ते बहीण पण शेवट माहिती ना, दूध पाजलंय तिनं मला, दूध पाजलंय माहिती. अरे नाही नाही माय नाही. ऐका ना दादा, शेवटचा हाल केला. इकडे आले दोघं जीव आले, गावाची संपत्ती विकली महाराज, सर्व गाठोडं बांधून घेतलं. माहित नाही पडू दिलं आईला की आपल्याला कुठं जायचंय. आणि आईला सांगितलं आई चल आपल्याला आता शहरात जायचंय, थांबायचं नाही. पण तुम्हाला एक सांगू, आई म्हणत होती की शहरात जायचं, पण शहरात आपल्या सारख्याला जमणार नाही, मला गावातच राहू दे दादा. मुलांना ऐकलं नाही, बस स्टँडवर नेला, बस स्टँडवरून रेल्वे स्टेशनला नेला. आणि रेल्वे स्टेशन मध्ये दोघं जीव बसून रेल्वेत बसून निघून गेले. आईला सांगितलं आई मी पाण्याची बॉटल घेऊन येतो बरं का, तू इथंच थांबतो. दोघं रेल्वेने निघून गेले दादा, दोघं रेल्वेने निघून गेले. आई घरी आली. पण आई घरी आल्यानंतर आईजवळ पैसे नाही घरी आला, सॉरी आईजवळ पैसे नाही घरी आला. पण ऐका ना, रस्त्यात कोणीतरी भेटले आणि तिला त्या ताईनं सांगितलं की असं असं माझे हाल झाले हो, असं असं माझं केलं मुलांनी. त्या मनुष्याचा कोणतरी सोयरा त्या शहरामध्ये होता. पण जेव्हा त्याला सर्व हकीकत सांगितली ना, तेव्हा तो रडायला लागला. पण इकडे ताईचा आक्रोश होता, अरे तरुण मध्ये माझा पतिदेव मेले, पहिलाच हाडामासा रक्ताचा गोळा मी पाण्यात सोडलं, ज्या भावाला पोटाच्या गोडासारखा वाढवला, ज्याला स्तनपान केलं, त्यानेच माझ्या आयुष्यात जहर चारी विष भरलं बर का. त्याला बायकोन ऐकून मला बोललं, तिनं आक्रोश केला दादा. आणि आई एका झाडाजवळ आली आणि त्या झाडाला गडा फास घेऊन आईने पण तिकडे जेव्हा मुलाला कळलं, तो मुलगा इकडे येतोय, म्हणतो की माझ्या ताईला कधीतरी साडी घेऊन थोडी घेऊन. जेव्हा साडी घेऊन येतो पाहत तर काय आई लटकेली असते. आईला उचलून घरात नेला. पण ऐका ना, तो आईला जवळ बसून आईला सांगते, आई हे बघ ना का साडी, लोक म्हणतात शेवटची साडी माहेरची पाहिजे, शेवटची साडी माहेरची पाहिजे. अरे इथे कोणी भाऊ असतील ना, त्या भावाने साडी आणली असेल. तुम्हाला एक सांगू दादा, अरे तुम्ही शेवटच्या वेळी नाही साडी आणलेला महाराज चालेल. सर्व भाऊंना एक सांगू इच्छितो, तुम्ही आपल्या बहिणीला शेवटची साडी आणू नका, आपल्या बहिणीला माहेरीही बोलू नका. पण ऐका ना दादा, फक्त 2 शब्द एका होईना. आता फोन मध्ये बॅलन्स टाकता तुम्ही, पूर्ण महिन्याचं बॅलन्स फक्त दादा, बोलण्याचं पैसे लागत नाही कोणाशी. मला तुम्ही 1-1 तास बोला, 1 रुपया लागत नाही. महिन्याचं रिचार्ज महिन्यातच संपणार आहे, 28 दिवसाचं रिचार्ज 28 दिवसच होणार आहे. पण ऐका ना, कधीतरी आपल्या बहिणीशी फक्त मोकळेपणाने विचारा आणि त्या ताईला विचारा, ताई कसं चाललंय गे बाई तुझं, माझ्या भाचेराव कसे आहेत. तुम्हाला एक सांगू, अरे तुमच्या साडीची किंमत फक्त 1 मिनिटाच्या शब्द फोनवरून बोलण्याचं होते दादा. साडीची गरज नाही तिला, साडीची गरज नाही. कधीतरी बहिणीला जीव लावा. पण ऐका, ते साडी आणल्यानंतर तो भाऊ म्हणतो की ए ताई ऐक ना, ए ताई ऐक ना, काय म्हणते महाराज तो भाऊ बर का. भावानं साडी तर आणली. पूर्वी एक गाणं होतं, पूर्वी एक गाणं होतं. कोणतं गाणं होतं? बहीण
काय उपयोग होत्या साडीचं. मग तुकोबर आहे म्हणतात की ती साडी नका आणा बर का, ती साडी नका आणा. हे आमचं आईच्या जातचं कार्य ना दादा, त्याला लक्षात ठेव. ह्याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा. आत्ता निश्चिंतीने पावलं सावा कुंटली या धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. ज्यांना हात आणले असेल त्यांनी हात वर करा. गाय गावर घर राहिल्यावर तिथे चेक करल्या. ज्यातनी हात आणले होते त्यातनी हात वर करा. रखो माई